स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। 1 तारखेला रात्री 8 वाजता प्रेस बंद करून मी घरी गेलो। राजलक्ष्मी अपार्टमेंट मार्केटच्या जुन्या गणपती कारखान्याच्या जवळ आहे। तुमचं नाव? माझं नाव अनिल शंकरराव चव्हाण। माझा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे। मी रात्री 1 तारखेला 8 वाजता घरी गेल्यानंतर गाडी खाली लावली, लॉक केली आणि वरती गेलो। घरी गेल्यानंतर हातपाय तोंड धुवून जेवण करून 9 वाजता झोपी गेलो, कारण मला दुसऱ्या दिवशी पहाटे मार्केट यार्डमध्ये गुरुचरित्रांचं पारायण होतं, त्यामुळे त्याला जायचं असल्यामुळे मी लवकर झोपलो। आणि त्याच्यानंतर पहाटे उठल्यानंतर सकाळी पहाटे 4:50 मी खाली आलो आंघोळ वगैरे करून। आणि आंघोळ करून आल्यानंतर पाहिलं गाडीची चावी हातातच होती माझ्या, तर गाडी ज्या ठिकाणी लावली होती तिथं नव्हती। मग मी आजूबाजूला बॅटरी लावून बघितलं तर पण गाडी काही दिसली नाही। मग माझ्या लक्षात आलं का गाडी चोरीला गेली। मला पारायणाला जायचं असल्यामुळं मग मी त्याचा विचार सोडून दिला। म्हटलं चला ठीक आहे, बघा गाडी तर गेली, मी लक्षात घेतलं, कारण गाडी नाही म्हटल्यावर गाडी चोरीला गेली। माझी गाडी 2019ची मॉडेल आहे, स्प्लेंडर प्लस 100 cc MH14HS 7081 नंबर आहे तिचा। आणि पारायणहून आल्यानंतर मी परत 7-7:30 वाजता पाहिलं, आजूबाजूला चौकशी केली, गाडी फिरवली, इकडे तिकडे जाऊन पाहिलं पण गाडी काही भेटली नाही। मग सकाळी गेल्यानंतर मी पोलीस स्टेशनला तशी तक्रार नोंदवून आलो गाडी चोरी गेल्याची। आणि 2 दिवस आम्ही शोध घेतोय, परंतु अजून काय गाडी भेटली नाही। तर समोरचा एक CCTV फुटेज भेटला आहे, तिथून रात्री 10:38 गेल्याचं असं दिसतंय, कारण मला तिथं एक मुलगा 2-3 वेळा आला। आदल्या दिवशी बिल्डिंगमध्ये येऊन गेल्याचं लोकांनी पाहिलं होतं। त्याच्या डोक्यावर लाल टोपी आहे, सफेद मला वाटतं टी-शर्ट आहे आणि खाली पायामध्ये सफेद बूट आहेत। तर ती गाडी मागे घेताना आणि ते घेऊन जाताना ती तेवढ्या वेळेचं एक फुटेज आम्हाला भेटलं आहे, परंतु चेहरा स्पष्ट दिसत नसल्यामुळं आणि बरेच आम्ही हे पाहिले CCTV, परंतु काही दिसला नाही। परंतु तो मागच्या बाजूने गेला तिकडं CCTV वगैरे काही नाही आहे।